Once more, once more, once more. देखो मैं आ रहा हूँ पलट के। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आडक्या भाऊ यूट्यूब चॅनल नवीन इंटरेस्ट व्हिडिओमध्ये। आता जो तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। ते सर्व एडिटिंग ट्युटोरियल तुम्ही या व्हिडिओमध्ये सर्व सांगितलेलं आहे, तर व्हिडिओ जरा स्किप न करता पहा। आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन प्लॅनर झाला असेल आपल्याला एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर त्याचप्रकारे इंस्टाग्राम ट्रेनिंग इंग्लिश एडिटिंगचे व्हिडिओ केअर कोर्स आणि कॅपकटचे ट्युटोरियल्स देखील देत असतो। तर सोबतच मित्रांनो या व्हिडिओला लागणारा आपलं बीटमार्कचा व्हिडिओ आहे ना, तो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल, तिथून आपण इझिली डाउनलोड करून घेऊ शकता। आणि राहिला विषय म्हणजे आपल्या कॅपकटचा, तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इझिली भेटून जाईल आणि आपलं सुपर पेन आहे ना ते प्ले स्टोअरवरती अवेलेबल होऊन जाईल। तिथून आपण सर्व एडिटिंग म्हणजे टेलिग्रामवरून तुम्ही सर्व ॲप्स आहे ना ते सर्व तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। त्यासाठी तुम्ही आपलं टेलिग्राम देखील नक्की जॉईन करा। तर चला मित्रांनो, जर येण्या वेळ घालवतो आपण आपल्या ह्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला प्ले स्टोअरवरून सुपर पेन डाउनलोड केलेलं आहे ते ओपन करून सिंगापूरचं VPN किंवा आपलं UKचं सर्व्हर आहे ना ते कनेक्ट करायचं। त्यानंतर आपलं कॅपकट आहे ना ते ओपन करायचं आहे। कॅपकट ओपन केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटेल। तर आता इथे न्यू प्रोजेक्टचे ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून मी जो बीटमार्कचा व्हिडिओ दिलेला आहे ना तो इथे सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इझिली आपला बीटमार्कचा व्हिडिओ आहे ना तो इथे कॅपकटमध्ये ॲड व्हायला सुरुवात होईल, म्हणजे ॲड होऊन जाईल लगेचच। तर आता हे बीटमार्कचा व्हिडिओ ॲड झाल्यानंतर या व्हिडिओच्या लेअरवर क्लिक करून खाली स्क्रॉल करायचं आहे। त्यानंतर इथे एक्स्ट्रॅक्ट व्हिडिओ नावाचे ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करून आता इथे आपला जो सॉन्ग आहे ना तो इथे भेटून जाईल। तर आता सॉन्गच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रॉल करून ते बीट्स नावाचे ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करायचे। त्यानंतर आता जिथे जिथे बीट्स चेंज होतील ना तिथे जाऊन ॲड बीटवरती क्लिक करायचं असं। तर अशा प्रकारे खूप लहान बीट्स आहेत मित्रांनो, ते आपल्याला जपून ॲड करावे लागतील। तर आता सगळे बीट्स आहेत ना व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करून घ्यायचे। त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। त्यानंतर आता व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रॉल करायचे। त्यानंतर इथे रिप्लेस नावाचे ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करून फोटोजमध्ये जाऊन आपला कोणताही एक फोटो आहे ना ते सिलेक्ट करायचे। त्यानंतर 2 बोटाने मोठे करायचे। 2 बोटाने फोटोला आपल्या व्यवस्थित सेट करायचे। त्यानंतर आता पहिल्या बीटवरती येऊन फोटोच्या लेअरवरती क्लिक करून एक नंबरला ते स्प्लिट नावाचे ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करायचे। तर आता असं व्हिडिओच्या लास्टपर्यंत आपले बीट्स ॲड केलेत ना ते प्रत्येक बीटवरती एक स्प्लिट मारायचं अशा प्रकारे। तर मी आता सगळं इथे स्प्लिट आणि बीट्स ॲड करून घेतो। तर बघू शकता मित्रांनो, मी सगळं म्हणजे फोटोज आहेत ना ते स्प्लिट करून घेतलेले आहे। तर आता सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या लेअरवरती क्लिक करायचं फोटोच्या। त्यानंतर ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये यायचे। त्यानंतर एक नंबरला आपल्याला इथे रोटेशन ओपनिंग नावाची इफेक्ट बघायला भेटेल, तो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। त्यानंतर 2 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन अनफोल्ड नावाचे एक ॲनिमेशन बघायला भेटेल, तो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। 3 नंबरच्या लेअरवरती यायचं आता। त्यानंतर ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन रॉक हॉरिझॉन्टली नावाचे एक इफेक्ट म्हणजे ॲनिमेशन बघायला भेटेल, तो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। त्यानंतर 4 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये यायचं। त्यानंतर व्हायब्रेटिंग पॅनल्स नावाचे एक इफेक्ट बघायला भेटेल, तो आपल्याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। त्यानंतर त्याच्या पुढच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन आउटमध्ये यायचं। त्यानंतर इथे आपल्याला इथे सुद्धा एक व्हायब्रेटिंग पॅनल्स नावाचे ॲनिमेशन बघायला भेटेल, तो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। त्यानंतर आता 2 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये यायचं। त्यानंतर अनफोल्ड नावाचं ॲनिमेशन बघायला भेटेल, तो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। 2 सेकंद 10 फ्रेमच्या लेअरवरती ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन रॉक व्हर्टिकली नावाचं एक ॲनिमेशन बघायला भेटेल, तो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। 2 सेकंद 20 फ्रेमच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन रॉक हॉरिझॉन्टली नावाचे एक ॲनिमेशन बघायला भेटेल, तो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। 3 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन व्हायब्रेशन पॅनल्स नावाचे एक इफेक्ट बघायला भेटेल, तो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। त्या पुढच्या लेअरवरती तोच इफेक्ट आपल्याला आउटमध्ये जाऊन ॲड करायचे। त्यानंतर इथे आपल्याला असं इनमध्ये एकदा आउटमध्ये एकदा असं करत यायचे मित्रांनो। इथे 4 सेकंडची जी लेअर आहे त्या लेअरपर्यंत 4 सेकंद 10 फ्रेमच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये यायचं। त्यानंतर अनफोल्ड नावाचं ॲनिमेशन सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। त्या पुढच्या लेअरवरती आपल्याला व्हायब्रेटिंग पॅनल्स नावाचा इनमधला तो सिलेक्ट करून दुसऱ्यावरती
व्हायब्रेटिंग पॅनल्स आउटमधला सिलेक्ट करायचं. 5 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन सोर्स नावाचं की ॲनिमेशन बघायला भेटेल तो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्या पुढच्या लेअरवरती येऊन ड्रॉ हॉरिझॉन्टली नावाचं ॲनिमेशन सिलेक्ट करून 6 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन आउटमध्ये यायचं. त्यानंतर ना आपल्याला क्रॉस क्लोज नावाचे एक ॲनिमेशन बघायला भेटेल तो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. 6 सेकंड 20 फ्रेमच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन रोटेशन ओबरिंग नावाचे इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. 7 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून स्ट्रेच अँड डेझर्ट नावाचे ॲनिमेशन सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आता 9 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये यायचं. त्यानंतर ना ड्रॉप डाऊन नावाचे ॲनिमेशन सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्याच्या पुढच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन पेडलिंग नावाचं ॲनिमेशन सिलेक्ट करून 11 सेकंडच्या लेअरवरती यायचं. त्यानंतर ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून स्ट्रेच अँड डेझर्ट नावाचे ॲनिमेशन सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना 12 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करायचं. त्यानंतर ना इथे डेझर्ट अँड डेझर्ट अँड स्ट्रेच नावाचे ॲनिमेशन बघायला भेटेल तो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. 13 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन पेडलिंग नावाचं ॲनिमेशन सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना 14 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन ड्रॉप डाऊन नावाचं ॲनिमेशन सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तर इझिली आपले ॲनिमेशन्स आहेत ना ते सर्व ॲड होऊन जातील. तर आता आपल्याला फक्त इफेक्ट्स ॲड करायचे. त्यासाठी स्टार्टिंगला येऊन इफेक्ट्स नावाचं ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती येऊन इथे आपल्याला स्टार्टिंगला व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचं. त्यानंतर ना इथे आपल्याला लाईट इफेक्ट्समध्ये येऊन इथे एक बाय द फायर प्लेस नावाचं एक इफेक्ट बघायला भेटेल तो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर ना याला आपल्याला आहे ना ही जी बीट दिसत आहे ना 6 सेकंद 20 फ्रेम आणि 7 सेकंदच्या मधली जी बीट आहे ना त्या बीटपर्यंत आपल्याला हा इफेक्ट ठेवायचे. त्यानंतर ना आता 7 सेकंडच्या बीटवरती आता म्हणजे जिथपर्यंत ठेवलं ना त्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचं. त्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्समध्ये आल्यानंतर ना लाईट इफेक्ट्समध्ये यायचं आणखी एकदा. त्यानंतर ना खाली स्क्रोल करून मेटर नावाचे इफेक्ट बघायला भेटेल तो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर याला पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचं आहे. या पुढच्या बीटवरती 9 सेकंडच्या बीटवरती येऊन बॉडी इफेक्ट्समध्ये जाऊन ट्रेंडिंगमध्ये येऊन इथे फ्रॅगमेंट क्लोन नावाचे एक इफेक्ट बघायला भेटेल तो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर याला पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचं आहे. 10 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन ॲनिमेशन्सने इफेक्ट्समध्ये आपल्याला एक बॉडी इफेक्ट्समध्ये द्यायचं. त्यानंतर ट्रेंडिंगमध्ये येऊन ग्लोविंग डबल्स नावाचा ॲनिमेशन सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. याला सुद्धा पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचं आहे. त्यानंतर 10 सेकंद 20 फ्रेमच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये इथे आपल्याला बॉडी इफेक्ट्समध्ये जाऊन इथे ट्रेंडिंगमध्येच आपल्याला लाइटनिंग बाउन्स नावाचे एक ॲनिमेशन बघायला भेटेल तो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. याला सुद्धा पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचे. 12 सेकंडच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन रेट्रोमध्ये येऊन रोलिंग फिल्म नावाची इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला सुद्धा पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचे. हे 13 सेकंडच्या आसपासची बीट आहे ना त्या बीटवरती येऊन बॉडी इफेक्ट्समध्ये जाऊन ट्रेंडिंगमध्ये येऊन फ्रॅगमेंट क्लोन नावाचे ॲनिमेशन सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. याला पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचे. इथे लास्टच्या बीटवरती येऊन बॉडी इफेक्ट्समध्ये जाऊन ट्रेंडिंगमध्ये आपल्याला ग्लोविंग डबल्स नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल तो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तर इझिली आपले जो ॲनिमेशन्स आहेत ना ते सर्व ॲड होऊन जातील. तर अशा प्रकारे तर आता आपल्याला हा व्हिडिओ फक्त सेव्ह करायचा. त्यासाठी कोपऱ्यातल्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक केल्या आपला जो व्हिडिओ आहे तो सेव्ह व्हायला सुरुवात होईल. तर आजचा व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला असे एडिटिंगचे ट्युटोरियल जर पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टमध्ये. तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय शिवराय.